हॅलो. उपवास करणं ह्याला लंघन असं पण नाव आहे. त्याचे बरेच प्रकार आहेत. त्याच्यामधला त्रुट लंघन हा प्रकार आपण बघूयात. म्हणजे काय तर तृष्णा अवरोध. आपण बऱ्याच वेळेला उपवास करतो, पण पाणी पिणं आणि काही उपवासाचे पदार्थ खाणं हे आपण चालूच ठेवतो. पण आपल्याला जर वजन कमी करण्यासाठी लंघन करायचं आहे, तर ते पाणी पण न पिता जर आपण एखादा दिवस राहू शकलो, किमान 8 दिवसातून एकदा, नाहीच जमलं तर 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा जरी केलं तरी हा फायदेशीर आहे. फक्त हा करताना तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे लंघन करायचं आहे. आपण बऱ्याच वेळेला पाणी पीत राहतो, पाणी खूप पीत राहतो. ह्या तृट निग्रहमध्ये आपण पाणी खूप तहान लागल्याशिवाय नाही प्यायचे किंवा पिणं टाळलेलं बरं. मग आपण ते 8 तास, 10 तास, 24 तास जेवढं आपल्याला खेचता येईल तेवढं आपण खेचू शकतो. ह्याच्यामुळे आपल्या शरीरातले बरेचसे टॉक्सिन्स शरीराबाहेर पडायला मदत होतात. पण परत एकदा सांगितल्यासारखं, तुमची जर मेडिकल कंडिशन, शुगर, BP किंवा काही कार्डियक इश्यूज असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे करू नका. जेव्हा आपण लंघन करतो तर त्याच्या आधीचे काही नियम आहेत की तुम्ही 2 दिवस आधी तरी कॉफी, चहा ह्या गोष्टी टाळलेल्या बऱ्या. त्याच्यापेक्षा तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता, थोडंसं मध घेऊ शकता, गूळ खाऊ शकता. तर ह्या गोष्टी तुम्हाला फायद्याच्या होतील. आणि जर मीठ वापरायचं असेल तर ते सैंधव मीठ म्हणजे जे सेंधे लोण म्हणतात किंवा रॉक सॉल्ट म्हणू आपण, तो सॉल्ट प्रकार वापरायचा. जेव्हा आपण हा उपवास करू तर तेव्हा तुम्ही असं लक्ष ठेवायचे की आपल्या शरीरामध्ये काय बदल होत आहेत, काय चाललेलं आहे, ह्याच्यावर तुमचं बारीक लक्ष हवं. आणि जर तुम्हाला असं वाटतंय की नाही आता तहान थोडीशी जास्तच लागते आहे, तर तुम्ही तो निग्रह म्हणजे पाणी न पिण्याचा वेळ कसा वाढवता येईल हे बघायचं आहे. तर अशा वेळेला तुम्ही एक करू शकता की श्वासावर लक्ष द्या. खोल श्वास घेणं, सोडणं ह्या गोष्टी करत राहा. आणि जेवढे शक्य आहे तेवढा वेळ केल्यानंतर जेव्हा आपण उपवास सोडणार आहोत आता, तर त्याची पण एक पद्धत आहे की शक्यतो ती केली म्हणजे तुम्हाला एकदम त्रास होणार नाही. कधी-कधी खूप वेळ पाणी नाही पिल्यामुळे ॲसिडिटीसारखं वाटतं, डोकं दुखल्यासारखं वाटतं किंवा चिडचिड होते. तर असं बघायचं की उपवासाच्या वेळेला आपलं वातावरणसुद्धा सभोवतालचं पीसफुल असलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये मी असं सांगेन उपवास सोडताना तुम्ही घोट पाणी प्या. दुसरं तुम्ही करू शकता ते म्हणजे एखादं दुसरं खजूर खाऊ शकता. एखादं केळी किंवा ॲपलसारखं फळ खाऊ शकता. थोड्या वेळानंतर तुम्ही ताक पिणं, लिंबू पाणी, नारळ पाणी, कोकम सरबत अशा पेय पदार्थांचा पण उपयोग करू शकता. फक्त ते पिताना सिप बाय सिप पाहिजेत, खूप गटागटा नाही प्यायचे आहेत. बऱ्याच वेळेला काही भाज्यांचे सूप पण फायद्याचे होतात, जसं की भोपळा असेल, गाजर असेल, टोमॅटो असेल, ह्या गोष्टींचे सूप पण बनवून तुम्ही घेऊ शकता. आणि जेव्हा उपवास सोडाल तेव्हा आता झालं, आपला आता उपवास झालाय, आता आपण खायला मोकळे, असा आविर्भाव न ठेवता खाणं पण जे नंतरचं असेल तर ते थोडं-थोडं जसं की खिचडी आहे, थोडंसं भाकरी अर्धीच. आपण जर इतर वेळेला एक भाकरी खात असू तर अर्धीच खायची. थोडंसं कमी. हलका आहार आणि त्याचं पोर्शन साईज पण थोडासा कमी ठेवायचा आहे. किमान तुम्ही हा 15 दिवसातनं एकदा करू शकलात तरी ह्याचा फायदा होईल. आणि जर तुम्हाला शक्यच नसेल तर फक्त लिक्विड्स घेऊन पण तुम्ही हा फास्ट करू शकता. पण तृट निग्रह ह्याच्यामध्ये तुम्ही शक्य तेवढा वेळ तहान पण जेवढी तुम्ही थोपवाल, पाणी न पिता राहू शकाल त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. फक्त वजन कमी होणं नाही तर फ्रेश वाटणं, सगळे शरीरातले टॉक्सिन्स निघून जाणं हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. तर हा ट्राय करा. एक दिवस ठरवून घ्या, ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी आहे त्या दिवशी हा तुम्ही उपवास निश्चित करून बघा. तुम्हाला ह्याचे भरपूर फायदे भेटतील. थँक यू.